उठा उठा दिवाळी आली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली. मम्मीचं इथे लवकर आवरून झालेलं होतं. त्यानंतर मग तिने पहिले मला उठवलं. माझ्यानंतर बाकीच्यांचे नंबर लागणार होते. सो मी पण मस्त फ्रेश झाले, मस्त मोती साबण आणि उटणं लावून अंघोळ केली होती. ह्या वर्षी माझं बाळ माझ्या पोटात होतं, पुढच्या वर्षी माझं बाळ माझ्या मांडीवर असणार आहे आणि ही कल्पना खरंच खूप सुखवणारी होती. त्यानंतर मम्मीने छान अशा पंत्या लावल्या होत्या, कंदील लावलेला गॅलरीमध्ये आणि पहाटेनं इतकं सुंदर वाटत होतं ह्या गॅलरीमध्ये तर विचारूच नका. आणि त्यात ह्या दोघांचं सगळ्यांना उठवण्याचं काम चालू होतं. मम्मीला असं वाटलं यांना भूक लागली आहे म्हणून ती बिस्किटचा पुडा घेऊन आली होती, पण यांचं काही बिस्किट खाण्याचं मन नव्हतं. यांना फक्त आणि फक्त सगळ्यांना उठवायचं होतं, कारण की दिवाळी होती आज म्हणून. सो दरवर्षी लग्नानंतर माझी दिवाळी सासरी सेलिब्रेट होते, बट ह्या वर्षी माझी दिवाळी लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी सेलिब्रेट होते. बट खरं सांगू तर जी आधी लग्नाआधी दिवाळीला आम्हाला मजा यायची ती मजा मला ह्या वेळेस तर मिसिंग वाटली. कारण की आम्ही जिथे क्वार्टरला होतो तिथे सगळे आम्हाला लवकर मम्मी उठवायची, मस्त अंगणांना झाडू मारायची, सडा मारून रांगोळी काढायची, चूल पेटवायची. आम्ही उठल्यानंतर हातात ब्रश घेऊन चुलीकडे असंच किती वेळ बसत राहायचो, मग नंतर फ्रेश व्हायचो. लग्नाआधीही रांगोळी काढण्याचं आणि माळा वळण्याचं काम माझ्याकडे होतं. ह्यावर्षी मम्मीने माळा वळण्याचं काम मला दिलेलं होतं. सो मस्त मी दारासाठी तोरण बनवून घेतलं, देवाऱ्यासाठी, त्यानंतर तिन्ही गाड्यांसाठी हार बनवून घेतले होते आणि लक्ष्मी मातेसाठी पण हार बनवून घेतले होते. मग संध्याकाळच्या वेळेला मम्मीने इथे छान लक्ष्मी मातेची पूजा मांडून घेतली होती आणि ही साडी मला मम्मीने दिवाळीसाठी घेतली होती, पण त्या दिवशी इतकं गरम होत होतं की मला बिलकुल पण कम्फर्टेबल वाटत नव्हतं त्या साडीमध्ये. मग मी ती साडी चेंज करून हा ड्रेस घातला जो मी मेशोवरून मागवलेला होता. मग काय आमची पूजा झाली, आरती झाली, त्यानंतर आलो मग आम्ही इथे फटाके फोडायला आणि मम्मीनेही लढ लावून श्री गणेशा केला फटाके फोडण्याचा आणि त्यानंतर मी पण कुठे मागे राहते, अशी होती आमची दिवाळी.